नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीभूषण रवी महाजन. मित्रांनो, आपण आता आपल्या आंब्याच्या बागेमध्ये आहोत आणि ही जी आंब्याची झाडे आपण पाहत आहेत ही केशर या जातीची आहे. आणि या ठिकाणी याच्यासोबतच केशरच्या सोबतच आम्रपाली आहे, मल्लिका आहे, त्याच्यानंतर हूर आहे, रत्न आहे, बोरशा आहे, दशेरी, चौसा, लंगडा या उत्तर प्रदेशच्या जाती पण आहेत. आणि मित्रांनो, आता बागेला बऱ्यापैकी मोहर यायला सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी बारीक अगदी ज्वारीच्या दाण्यासारखी, मक्याच्या दाण्यासारखे बारीक फ्रूट सेटिंगसुद्धा काही ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि मित्रांनो, ज्या ठिकाणी केशरच्या आंबा बागेला कल्टारचा वापर केला जातो त्यापेक्षा इथं मोहर थोडा निश्चितच कमी दिसतो आहे आणि उशिरा दिसतो आहे. याचं कारण असं की आपण बागेला कोर्टार वगैरे कधीही वापरलेलं नाही या बागेला. त्याच्यामुळे साहजिकच मोहर थोडा असा कमी प्रमाणामध्ये आणि थोडा उशिरा असतो. तर मित्रांनो, कल्टार न वापरता सुद्धा अशा पद्धतीने तरी समाधानकारक मोहर यावर्षी आंब्यांना येतो आहे. आपण पाहू शकतात अशा पद्धतीने मोहर हा झाडांना येतो आहे. आणि मित्रांनो, मोहर संरक्षणासाठी आतापर्यंत 2 फवारण्या आपण या बागेवर घेतलेल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या फवारणीला आपण बुरशीनाशक म्हणून सल्फर घेतलेला आहे, पाण्यात विरघळणारं गंधक ज्याला आपण म्हणतो ते. तर ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रामुख्यानं पहिल्या फवारणीमध्ये सल्फर घेतल्याच्या नंतर जर झाडांना सल्फरची कमतरता असली तर ते न्यूट्रिशनचं काम पण करतं. त्यानंतर माइट्स कंट्रोल करण्याचं कामसुद्धा ते करतं आणि अत्यंत उत्तम बुरशीनाशक म्हणूनसुद्धा ते काम करतं. आणि त्याच्यासोबतच आपण कीटकनाशक म्हणून क्लोरोपायरिफॉस आणि सायपरचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. त्यावेळेस मोहर वगैरे झाडांवर न होता अगदी मोहरच्या गाठी दिसायला लागलेल्या होत्या. आणि मित्रांनो, त्याच्यासोबतच रस शोषण करणाऱ्या किडींसाठी आपण रोगरचा वापर केलेला होता. आणि त्याच्यासोबत 05234 घेतलेलं होतं आपण. तर अशा पद्धतीने पहिली फवारणी केलेली होती. ती फवारणी केलेली होती मित्रांनो आपण 29 नोव्हेंबरला. आणि त्यानंतर मित्रांनो दुसरी फवारणी आपण 31 डिसेंबरला केलेली होती. त्यामध्ये आपण कॉपर ऑक्सीक्लोराईड आणि म्हणजे ज्याला आपण ब्ल्यू कॉपर म्हणतो ते कॉपर ऑक्सीक्लोराईड आणि त्याच्यासोबत आपण त्यावेळेस स्टेप्टोसायक्लिन घेतलेलं होतं, जेणेकरून बागेवर बॅक्टेरियल ब्लॅक स्पॉट वगैरे जे असतात पानांवर त्याची लागण होते आणि नंतर पानगळ होते. तर ते यायला नको म्हणून आपण त्या ठिकाणी स्टेप्टोसायक्लिन देखील घेतलेलं होतं. आणि त्याच्यासोबतच ॲसिफेट आणि इमिडा याचं कॉम्बिनेशन घेतलेलं होतं. तर मित्रांनो, त्यावेळेस मोहरची जी कडी अवस्था असते ती होती. अशा पद्धतीने अगदी फुलं उमललेले नव्हते, म्हणजे त्यावेळेस मधमाशी नव्हती बागेमध्ये. आता बागेत फुलं उमललेली असल्याकारणाने शेतकऱ्यांनी आपापल्या बागेतील फ्लावरिंगची स्थिती पाहूनच या औषधींचा वापर करावा. तर मित्रांनो, आता अशा पद्धतीने आपण पाहू शकतात बारीक जी कैरी आहे ती सेट व्हायला सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीने आता सेटिंग दिसायला लागलेली आहे.
आणि मित्रांनो, दुसऱ्या फवारणीच्या वेळेस देखील आपण 05234 हे त्याच्यामध्ये घेतलेलं होतं. आणि आता अशा पद्धतीने बऱ्यापैकी मोहर हा बागेला आलेला आहे. दुसरी फवारणी घेऊन आता जवळपास 10 दिवस झालेली आहेत आणि अजून तरी तिसऱ्या फवारणीची काही आवश्यकता वाटत नाही. कदाचित त्याचा निर्णय 12-13 तारखेच्या नंतर घेतला जाईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही आजची अवस्था बागेची आहे. लवकरच आपण पुढच्या फवारणीच्या वेळेस पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. पुढची फवारणी कसली केली जाईल तेही मी त्या दिवशी आपणास सांगेल. धन्यवाद मित्रांनो.